सर्वांनी एका लाईन मध्ये या। सर्व युवकांनी स्वतंत्र सायकल स्पर्धा गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीप्रीत्यर्थ गोपीनाथ मुंडे चौक ते गडचिरोली रोडनी चंद्रपूर रोडनी कन्हेरी फाट्यापर्यंत स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। सर्व स्पर्धकांनी सावध मध्ये राहावं। 1 2 3 होईल त्यानंतर सुरुवात करावी। हा चला चला 1 2 2 साडे माडे 3 चला शांततेमध्ये सर्वांनी एका साईडने घ्यायचं आहे। कुणीही उल्लंघन करू नका, ट्रॅफिकचं उल्लंघन करू नका। सगळ्यांनी सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना। आणि सगळ्यांनी जय भगवान म्हटलं की जय गोपीनाथ म्हणायचं एकदा, म्हणजे आपली सुरुवात भगवान बाबा पासून झालेली आहे। त्यामुळं जय भगवान मी म्हणेल, तुम्ही जय गोपीनाथ म्हणायचं आणि एकत्र म्हणायचंय जय भगवान जय गोपीनाथ। हा, तर माझा परिचय, मी श्रीकृष्ण भांगार। आज ज्या काही विद्यार्थ्यांचं ज्यांना बक्षिसं दिले आणि ज्यांचा सत्कार झाला त्यांच्या पालकांना मी धन्यवाद देतो। आणि बाकी जे काही पालक आहेत त्यांच्यासाठी अजून 2 शब्द मी ॲड करतो की सक्सेससाठी फक्त 3 गोष्टीची आवश्यकता असते: माइंडसेट, मोटिवेशन आणि मेथड्स। जसं त्या काळामध्ये ग्रामीण भागात मुंडे साहेबांचा एक स्ट्रॉंग नॅशनल आणि इंटरनॅशनल माइंडसेट असायचा, तर मी आपणा सर्वांना विनंती करेल की आपल्याला पुढे जाण्यापासून जो कोणी रोखतो तो फक्त आपणच असतो। तर आपल्या मुलांना, पाल्यांना आपण प्रोत्साहन द्या। दात्रक सरांना मी धन्यवाद देतो त्यांच्या एनर्जीबद्दल। तर हा चांगला एक माइंडसेट आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे। मोटिवेशन म्हणजे आपण कायम प्रोत्साहन दिलं पाहिजे। मुलांना एक ॲटो सजेशन की आय एम द बेस्ट, ह्या ॲटो सजेशन सतत आपण त्याला शिकवलं पाहिजे, स्वतःला ॲटो सजेशन्स द्यायला। आणि एक प्रॉपर मेथड, कुठलीही गोष्टीची एक मेथड असते। आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की सोपं करून सांगणारे जर शिक्षक असतील तर तो कुठलाही शिक्षक, कुठलाही विषय, गणित असो की इंग्लिश असो, तो विषय सोपा जातो। आणि तो लक्षात ठेवण्याचे पण काही टॅक्टिक्स असतात, ज्याला आपण ॲक्रोनिम्स म्हणतो किंवा शॉर्टकट्स असतात। कसं त्याला मेमोराईज करायचं, ह्याचे खूप छोटे छोटे टेक्निक्स आपल्याला
यूट्यूबवर आणि गुगलवर बघायला मिळतील. तर पुन्हा एकदा आपण सर्व पालकांना मी माझ्याकडून व्यक्तिशः धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर.